आमदार राजेश वानखडे यांनी शहांची आता भेट घेतलेली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या अशी राजेश वानखडे यांनी शहांकडे मागणी केलेली आहे। राणा दाम्पत्यानंतर आता त्यांनी थेट भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या समर्थनार्थ नवी मुंबईत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं। भाजप विरोधात काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। 2029ला सत्तांतर होणार असा विश्वास देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। देश जर तुम्हाला चालवायचा असेल तर तुम्हाला संविधानाने आणि काँग्रेस पक्षाच्या विचारांनीच चालवावं लागेल। लोकांनी जागृत व्हायला पाहिजे। अशा ह्या शक्तींना, अशा ह्या नीच विचारांच्या लोकांना ह्या सरकारमधून तुम्ही काढून टाकलं पाहिजे आणि पुन्हा 2029 मध्ये काँग्रेस पक्षाला, राहुल गांधींना, खरगे साहेबांना संधी दिली पाहिजे हा देश चालवण्याची आणि हा देश टिकवण्याची। तुळजाभवानी देवीची सुरक्षा धोक्यात आहे की काय असा आता प्रश्न उपस्थित होतोय, कारण बॅन असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तुळजापुरात आल्याचं आता बोललं जातंय। केंद्र सरकारनं बॅन केलेले चीनी सीसीटीव्ही कॅमेरे तुळजापुरात आणले गेल्याचा दावा होतोय। हा तुळजाभवानीचा प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न हा प्रत्येकाचा भावनेचा, अस्मितेचा प्रश्न आहे। त्यामुळं याबाबत आज उद्घाटनाचा घाट घातला जातोय। माझी विनंती आहे की उद्घाटन करण्याबद्दल आमचं मत काय नाही, परंतु उद्घाटन करण्याच्या आधी ह्या सुरक्षेबाबतीत जी शंका उपस्थित माझ्यासहित अनेकांनी केलेली आहे, ह्याचं स्पष्टीकरण गृहविभाग देईल का, पालकमंत्री देतील का, हे स्पष्टीकरण द्यावं। यातली वस्तुस्थिती काय आहे ते समोर, जनतेसमोर आणावी, महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू भाविकांसमोर आणावी आणि मग उद्घाटन करावं, अशीच माझी मागणी राहील। आणि यात जर चुकीचं काय झालं असेल तर याच्यावर कारवाई करून दोषीवर कारवाई तुम्ही करणार का? 10 कोटी रुपयाचा निधी त्या कामासाठी खर्च करतोय। 62 ठिकाणी आम्ही सीसीटीव्ही लावतोय। जिल्ह्यातील अनेक लोकांनी आपापल्या परिसरामध्ये सीसीटीव्ही लावावे अशी मागणी केली आणि त्यामुळे तो आम्ही मंजूर केलेला आहे। भविष्यामध्ये अजूनही शहरी भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज आहे, ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावले जातील। त्यासाठी लागणारा निधी डीपीसीच्या माध्यमातून आम्ही देणार। कैलाश पाटलांनी विधानसभेमध्ये तो प्रश्न उपस्थित केला होता। आताही पत्रकारांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक लोकांच्या दिशाभूल करण्याचा जर ते प्रयत्न करत असतील, प्रसिद्धीसाठी काहीतरी बोलत असतील, चांगल्या कामाला जर विरोध करत असतील तर ते योग्य नव्हे। ते माझे अतिशय चांगले मित्र आहेत। मी त्यांना हेच सांगणार आहे की बाबा, कैलाश पाटील सुद्धा कुठे जातो, पालकमंत्री सुद्धा कुठे जातात, ह्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून दिसणार आहे। सकाळी कुठे जातात, दुपारी कुठे जातात, संध्याकाळी कुठे जातात, त्या सीसीटीव्हीचं नजर असेल तर आम्हालाही ऑपरेशन टायगर करणं पण सोपं होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।